आज आपण डायबेटिक नेफ्रोपॅथी किंवा डायबिटीस या आजारामुळे किडनीचं होणारं नुकसान किंवा किडनीवर होणारे गंभीर दुष्परिणाम या विषयावर माहिती घेऊया। अनेक वर्ष मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये रक्तातील साखर सतत जास्त राहिल्यास त्याचा थेट परिणाम किडनीच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर होतो। त्या रक्तवाहिन्या हळूहळू ब्लॉकेज व्हायला लागतात आणि त्याचा परिणामी किडनीची कार्यक्षमता कमी होते। यालाच डायबेटिक नेफ्रोपॅथी असं म्हटलं जाते। आजाराच्या सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत, त्यामुळे अनेक रुग्णांना किडनीचं नुकसान होत आहे, आपण डायबेटिक नेफ्रोपॅथीमध्ये लँड होत आहोत याची जाणीवही होत नाही। जसं जसं आजार वाढतो तशी काही लक्षणं दिसू लागतात, जसे की लघवीतून प्रथिने किंवा प्रोटीन जाणे। लघवीतून जाणारी प्रथिने किंवा प्रोटीन ही सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये असतात। युरिन तपासणी केल्यावर किंवा लघवीची तपासणी केल्यावर सुरुवातीला मायक्रो अल्ब्युमिन्युरिया दिसतो, म्हणजे कमी प्रमाणात जाणारी प्रोटीन दिसतात, ज्याचं प्रमाण हे उत्तरोत्तर वाढत जातं। याचाच परिणाम म्हणजे नंतर पायाला किंवा चेहऱ्यावर सूज येते किंवा काही वेळेला जास्त प्रमाणात आजार असेल तर पोटात पाणी पण होऊ शकतं, रक्तदाब वाढू शकतो। याच्या परिणामी रुग्णाला वारंवार थकवा जाणवू लागतो, भूक कमी होते किंवा मंदावते, लघवीचं प्रमाण कमी व्हायला लागतं। हे आजाराचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं किंवा आजार पूर्ण डेव्हलप झाल्यावर दिसणारं लक्षण पण असू शकतं। या अवस्थेमध्ये सुरुवातीला सिरम क्रिएटिनिन नॉर्मल असू शकतं, युरिया पण नॉर्मल असू शकतो। त्यामुळे रुग्ण काही वेळेला किंवा उपचार करणारा डॉक्टर काही वेळेला गाफील राहण्याची शक्यता असते। या अवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम म्हणून किडनीची कार्यक्षमता अजून वेगाने कमी व्हायला सुरुवात होते आणि कदाचित युरेमियामध्ये लँड झाल्यावर काही रुग्णांना डायलिसिसची गरज भासू शकते। म्हणून मधुमेह असणाऱ्या प्रत्येक रोग्याने नियमितपणे काही तपासण्या करून घेतल्या पाहिजेत। या तपासण्या म्हणजे युरिन मायक्रो अल्ब्युमिन, सिरम क्रिएटिनिन, सिरम युरिया, सीबीसी। यामध्ये क्रिएटिनिन वाढलेलं दिसू शकेल, जशी उत्तरोत्तर अवस्था बिघडत जाईल तसं युरिया वाढलेला दिसू शकेल, हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होईल, युरिन मधलं प्रोटीन हे उत्तरोत्तर वाढायला लागेल। काही वेळेला सोनोग्राफीची तपासणी करून घेणं पण गरजेचं असतं। सोनोग्राफीमध्ये किडनीची साईज नॉर्मल दिसते, पण डायबिटीस खूप वर्ष असेल तर मग किडनी बल्की दिसू शकतात, किंवा किडनीची साईज नॉर्मल आहे, किडनी चांगली दिसते म्हटल्यावर रुग्ण किंवा उपचार करणारा डॉक्टर गाफील राहू शकतो। रुग्णाला ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे। तसेच EGFR पाहणं काही वेळेला महत्त्वाचं असतं, पण ते सिरम क्रिएटिनिनवर डिपेंड आहे। त्याच्यावर पूर्ण रिलाय न राहता सिरम क्रिएटिनिन आणि युरिया किती आहे हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि शुगर जी आहे ती फास्टिंग आणि PP नेहमी तपासून घेणं, ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज तपासून घेणं हे पण महत्त्वाचं आहे। डायबेटिक नेफ्रोपॅथी आणि मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजावून घेऊया। बहुतेक रुग्णांना असे वाटते की एकदा किडनीचे नुकसान सुरू झाले की थांबवता येत नाही, हा मोठा गैरसमज आहे। आम्हाला गेल्या 30 वर्षांमध्ये मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारामध्ये हे दिसून आलेलं आहे की डायबेटिक नेफ्रोपॅथी पण रिव्हर्स होऊ शकते। किडनीमध्ये साठलेली शुगर ही हळूहळू कमी होते, जाणारं प्रोटीन हे हळूहळू कमी होतं, वाढलेलं क्रिएटिनिन आणि युरिया हळूहळू कमी होतो। अनेक डायबेटिक नेफ्रोपॅथी असणाऱ्या रुग्णांचं डायलिसिस पण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं बंद झालेलं आहे। यावरून हे सिद्ध होतंय की मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं डायबिटीस नेफ्रोपॅथी ही रिव्हर्स होऊ शकते। मॉडर्न होमिओपॅथीचे डायबिटीस नेफ्रोपॅथीमध्ये असणारे उपचार हे सगळे क्रायटेरिया पूर्ण करतात। कमी झालेलं हिमोग्लोबिन वाढते, पायाला हाताला आलेली सूज कमी होते, चेहऱ्याची सूज कमी होते, क्रिएटिनिन कमी होतं, युरिया कमी होतो आणि लघवीमधनं जाणारं प्रोटीन हे पूर्णपणानं जातंय। किडनीची साईज जर बल्की असेल तर ती पण काही कालावधीनंतर कमी होते। डायबिटीस नेफ्रोपॅथीमध्ये सुरुवातीला चांगले रिझल्ट दिसण्यास 2 ते 3 महिने लागू शकतात। त्यासाठी रुग्णांनी व्यवस्थित पथ्य पाळणं, ज्यामध्ये दिवसातून 2 वेळा जेवणं, तरी पण शुगर नियंत्रणात राहत नसेल तर दिवसातून एकदाच जेवणं, आहारामधलं प्रोटीनचं प्रमाण थोडं वाढवणं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणं, जसं की भात, बटाटे, रताळी, साखर, मैदा, गूळ हे पदार्थ बंद करणं, शक्यतो बाजरीची भाकरी खाणं, त्याच्यावर भाज्या खाणं, पोटॅशियम बघणं, पोटॅशियम जर नॉर्मल असेल तर भाज्या खाऊ शकता, नाही तर लिचिंग करून म्हणजे गरम पाण्यातून काढून भाज्या घ्यायला पाहिजेत। कमी गोड फळं जसं की सफरचंद, पेरू, पियर, बोर अशा प्रकारची फळं खाऊ शकता आणि रोज अर्धा तास ते 1 तास व्यायाम करणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी उपचारासोबत करणं हे आवश्यक आहे। तर आपल्याला खूप चांगले परिणाम दिसू शकतील, आपली डायबेटिक नेफ्रोपॅथी रिव्हर्स व्हायची संभावना पण जास्त राहील। डायबेटिक नेफ्रोपॅथीच्या रुग्णांनी नेहमी ब्लड प्रेशर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। त्यासाठी जेवणातील मिठाचं प्रमाण साधारणपणे रोज 3 ते 4 ग्रॅम इतकंच ठेवायला पाहिजे। जेवणामध्ये आधी मीठ टाकायला नसलं पाहिजे। पथ्यामध्ये जे बाहेरचे पदार्थ आहेत, जसं की पिशवीतले पॅकबंद पदार्थ, हॉटेलमधले पदार्थ, फास्ट फूड हे खाता कामा नये। लघवीमधलं प्रोटीन जात असल्यामुळं मॉडरेट प्रमाणामध्ये प्रोटीनचं इंटेक करणं पण आवश्यक आहे। जेवणामधलं तेलाचं प्रमाण एकदम कमी करायला पाहिजे। तळलेले पदार्थ घेता कामा नयेत। नॉनव्हेजमध्ये मटन, चिकन न खाता
अंडी काही प्रमाणामध्ये खाऊ शकता किंवा फिश जो आमटीतून काढून कमी मिठामध्ये बनवलेला चालू शकतो, जो मॉडरेट अमाऊंटमध्ये घ्यायला पाहिजे. अजून काही काळजी घेणं गरजेची गोष्ट आहे. पुरेसं पाणी पिणं, लघवीचं प्रमाण किती आहे बघून पाण्याची मात्रा ठरवावी लागेल. पेन किलरचा अनावश्यक वापर टाळावा लागेल, कारण पेन किलर, तापाची औषधं, अँटी ॲलर्जिक औषधं, अँटी ट्युबरक्युलर औषधं ही किडनीवर पुन्हा परिणाम करतात आणि किडनीचं जास्त नुकसान करतात असं दिसून आलेलं आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अगोदर सांगितलेलं डाएट करणं हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. जर आपली तब्येत चांगली असेल, आपण चालू शकत असाल तर रोज साधारणपणे 20 मिनिटं ते 1 तास चालायला पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी 2 मजली बिल्डिंग असेल तर 4 वेळा जिना वरखाली करायला हवा. 4 मजली बिल्डिंग असेल तर 2 वेळा जिना वरखाली करायला हवा. टेकडी शक्यतो चढून टेकडी उतरायला हवी. अर्धा तास चढणं, अर्धा तास उतरणं असा व्यायाम करायला हवा. या सगळ्या गोष्टी आणि व्यवस्थित पथ्य आणि औषधं जर घेतलीत तर निश्चितपणानं आपण डायबिटीस नेफ्रोपॅथी या आजारावर मात करू शकता. अजून एक गोष्ट आहे की बऱ्याच रुग्णांना असं वाटतंय की लाक्षणिक सुधारणा दिसली की मी बरा झालो, जसं की सूज कमी आली, भूक लागायला लागली, बरं वाटायला लागलं, की रुग्णांना असा समज होतो की मी आता बरा झालो, मी आता औषधं थांबवतो. तर ही चुकीची गोष्ट ठरेल. नेहमी मॉडर्न होमिओपॅथीची औषधं आपण योग्य वेळी चालू करताच, पण बंद करताना मॉडर्न होमिओपॅथीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती बंद करणं म्हणजे पुन्हा आजार वाढवणं होय. त्यामुळं बंद करण्याची गडबड करू नका. वेळोवेळी आमचा सल्ला घ्या. त्या सल्ल्याप्रमाणेच औषधं सुरू ठेवा आणि त्याप्रमाणे पथ्य पाळा. निश्चितपणानं आपण या आजारावर विजय मिळवू शकाल. आमच्या अनेक रुग्णांनी डायबिटीस नेफ्रोपॅथी या आजारावर मॉडर्न होमिओपॅथीच्या सल्ल्यानं, योग्य उपचारानं, योग्य व्यायाम, योग्य आहार आणि विहार याच्या मदतीनं मात केलेली आहे. डायबिटीस नेफ्रोपॅथी असणाऱ्या अनेक रुग्णांचं डायलिसिस पण मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानं बंद झालेलं आहे. याचा अर्थ एंड स्टेज रिनल डिसीज असं डिक्लेअर केल्यावर सुद्धा मॉडर्न होमिओपॅथीच्या योग्य रिसर्च बेस्ड उपचारानं आपण आजारावर मात करू शकतो. जादा माहितीसाठी आपण मॉडर्न होमिओपॅथीचे यूट्यूब चॅनल पाहू शकता. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून दीर्घकालीन आणि जटिल आजार किंवा जे आजार बरे होणार नाहीत, ज्याच्यावर उपचार नाहीत असं सांगितलं गेलं आहे, अशा आजारांवर यशस्वी उपचार करत आहोत. त्यामध्ये डायबिटिक नेफ्रोपॅथी असेल, कॅन्सर असेल, लिव्हर सिरोसिस असेल, हृदयविकार असतील, गँग्रीन असेल, डायबिटीसमुळे होणारे इतर कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा इतर अनेक गंभीर आजार ज्यांवर मॉडर्न होमिओपॅथीनं यशस्वी उपचार केलेले आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती 1996 पासून क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा पॅथॉलॉजिकल चेंजेस रिव्हर्स होऊ शकतात यावरच्या आपल्या रिसर्चमुळं हे सगळं अशक्य समजल्या जाणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती ही मी स्वतः रिसर्च करून तयार केलेली आहे, जी पूर्णपणे सायंटिफिकली डेव्हलप्ड आणि प्रूव्हन आहे. आजपर्यंत मॉडर्न होमिओपॅथीमध्ये 2,15,000हून जास्त रुग्णांवर आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत.